नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरतीचा जो पेपर 29 फेब्रुवारीला झाला होता, हा पेपर नॉन पेसा जिल्ह्यांसाठी झाला होता हे आपल्याला माहिती आहे। त्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांचे जे रिझल्ट आहेत, निकाल आहेत, हे ऑलरेडी आलेले आहेत। आज जो राहिलेला निकाल होता गोंदिया या जिल्ह्याचा, तो देखील आलेला आहे। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने किती मार्क्स मिळालेले आहेत, त्याचबरोबर हायेस्ट वगैरे किती असतील, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे। कारण की 18 जुलैला येणाऱ्या 15 दिवसानंतर आपला पेपर आहे। काही जणांचा जो पेपर राहिला होता तो अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरतीचा पेपर होणार आहे। अंतर्गत भरती जी आहे याची जाहिरात विद्यार्थी मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून किती मार्क्स मिळतात विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर आपल्याला किती मार्क्स हवे आहेत या लिस्टमध्ये येण्यासाठी हे सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल। चला तर आपण सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो। चलो, तर हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो कधी झाला होता, 29 फेब्रुवारी 2024 ला। आणि पेपर कुणी घेतला होता, IBPS ने घेतला होता, हे या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे। जिल्हा परिषद गोंदिया। आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, बरेचसे विद्यार्थी मित्र विचारतात की सर या लिस्टमध्ये नाव असेल तर आपलं फायनल सिलेक्शन आहे का? तर असं नाही, या लिस्टमध्ये त्या सर्व स्टुडंटचं, सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींचं नाव असणार आहे ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स असतील। त्याच्या लक्षामध्ये जर या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल, म्हणजे तुम्ही गोंदिया जिल्हा परिषद अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी फॉर्म भरला होता, पेपर दिला होता, परंतु तुमचं या लिस्टमध्ये नाव नाही, तर समजून काय घ्यायचं, तर आपल्याला 90 मार्क्स मिळालेले नाहीयेत, त्यामुळे तुमचं नाव नाहीये। नाव नसेल तरी कुणीही नाराज व्हायचं नाही। येणाऱ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती, त्याचबरोबर अंतर्गत भरतीची जाहिरात ही येणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परत तयारी सुरू करायची आहे, बरोबर। चलो, तर आता एकदा आपण बघूयात कशा पद्धतीने मार्क्स हे मिळालेले आहेत। या ठिकाणी 146 मार्क्स हायेस्ट आहे, म्हणजे जवळपास जर आपण बघितलं तुम्हाला किती क्वेश्चन बरोबर आले पाहिजे होते, तुमचे 73 क्वेश्चन। आता प्रत्येक जिल्ह्याचे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट हे वेगवेगळे आलेले आहेत, बरोबर आहे ना, वेगवेगळे आहेत। काही जिल्ह्यांमध्ये हायेस्ट 160 आहे, काही 168 आहे, काही 150 आहे, काही 156 वगैरे असे आहेत। म्हणजे आपल्याला मिनिमम लक्षात ठेवायचं आहे, येणाऱ्या भरतीसाठी सांगतोय बरं का, येणाऱ्या परीक्षा जे पण विद्यार्थी मित्र देणार आहेत त्यांच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे 75 प्लस, जवळपास तर मी म्हणेन तुम्हाला 80 प्लस क्वेश्चन हे आपले बरोबर आले आहे, बरोबर यायलाच पाहिजे। त्यावेळेस आपण काय असणार आहे, या कॉम्पिटिशन मध्ये राहणार आहे। ज्या पण आता लक्षात आपल्याला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका ही भरती फक्त महिलांसाठी आहे, बरोबर आहे सर्वांना। तर ज्यांनाही हा पेपर द्यायचा आहे त्यांनी लक्षात ठेवायचं आपलं टार्गेट किती असलं पाहिजे, 80 प्लस मार्क्सचं हे टार्गेट असलं पाहिजे। आले लक्षात? बघा, अर्चना गोविंदराव हे ज्या स्टुडंट्स आहेत त्यांना 146 मार्क्स आहेत। अपर्णा, स्नेहा, रीना, स्नेहा, सना यांचे जर मार्क्स बघितले 146, 136, 126, 120, 118 अशा पद्धतीचे हे मार्क्स आलेले आहेत। आणि जर आपण बघितलं तर लक्षात येईल आपल्याला माहिती आहे 25 प्रश्न असतात, प्रत्येकी 4 विषय आहेत। यामध्ये कोणकोणते विषय आहेत बघा, मराठीचे 25 प्रश्न दिसतील, त्याचबरोबर इंग्लिशचे 25 प्रश्न दिसतील, जनरल नॉलेज जीके सामान्य ज्ञानचे विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न असतील, तर रिझनिंग आणि नंबर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न, असे आपल्याला एकूण 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? निगेटिव्ह मार्किंग नाही। आणि लक्षात ठेवायचं या 100 पैकी आपल्याला जवळपास किती क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत, 80 प्लस क्वेश्चन बरोबर आणायचे, जेणेकरून आपलं नाव या लिस्टमध्ये यायला पाहिजे, बरोबर आहे सर्वांना। तर यासाठी कशा पद्धतीने तयारी करायची आहे, तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे तुमच्या बरोबर आहे। आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत, परंतु एकदा निकालाबद्दल बघा, 146 हायेस्ट मार्क्स आहेत। आता यांना यामध्ये ज्यांचं नाव आहे फायनल लिस्ट आहे का? नाही। यानंतर देखील विद्यार्थी मित्रांनो गोंदिया या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जितक्या जागा असतील, जाहिरातीमध्ये जितक्या जागा असतील त्या पद्धतीने काय करतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील आणि त्यानंतर येणारी एक लिस्ट असेल ती फायनल लिस्ट आहे। आलं लक्षामध्ये सर्वांना? फायनल लिस्ट त्यानंतर येणार आहे, हे फक्त ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असतील अशा स्टुडंटची लिस्ट असणार आहे। आले लक्षामध्ये सर्वांना? बाकीच्या जवळपास सर्व जिल्ह्यांची ही लिस्ट आलेली आहे। जर आपण बघितलं तर काही सिंधुदुर्ग जिल्हा असेल याची तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे। आले लक्षात? तर आपण ज्या पण जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता सर्वांनी काय करायचं, त्या प्रत्येकी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर जायचंय, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल, किंवा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलवर जवळपास आपण सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट टाकलेले आहेत।
त्याचबरोबर आपलं तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर सुद्धा तुम्हाला काय दिसेल, आपले हे रिझल्ट जे आहेत ते दिसणार आहेत. क्लिअर. चलो, तर आता आपण काय करूयात, महत्वाची बातमी बघूयात. या ठिकाणी ज्यांना पण आगामी परीक्षेसाठी तयारी करतायत, येते लक्षामध्ये, मग अंतर्गत भरती असू द्या किंवा सरळ सेवा भरती असू द्या, यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच लॉन्च केली आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी असलेली बॅच. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यासाठी किती फी असणार आहे, फक्त आणि फक्त फी आहे, जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो किती फी आहे, 3000 रुपये एवढी फी असणार आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता आणि ICDS हे सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील. रिव्हिजन बॅच सुद्धा त्यामध्ये फ्री असेल, फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा त्यामध्ये फ्री असेल. त्याचबरोबर जर आपण बघितलं, सर्वात महत्वाचं प्रश्न उत्तराचा आपण जास्तीत जास्त सराव करून घेणार आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला देणार आहे, PDF नोट्स देणार आहे. म्हणजे एकदा तुम्ही बॅच जॉईन केली की तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, सर्व मटेरियल या ठिकाणी मिळणार आहे. टेस्ट सिरीज, नोट्स वगैरे सर्व एकाच ठिकाणी. आणि आपले विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने आपण लेक्चर घेतो हे जर तुम्हाला बघायचं असेल, उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे तुम्हाला ऍप डाउनलोड करायचंय. त्यावर खूप जास्त आपले फ्री डेमो लेक्चर आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर बॅच जॉईन करू शकता. कोणताही प्रश्न असेल तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, 9689665611. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल, नक्की आम्ही तुमचा प्रश्न सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. अजून एक बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो आपली. आता जर आपण बघितलं, आगामी 18 जुलैला जो पेपर होणार आहे, कोणता, 18 जुलैला जो पेपर होणार आहे, त्यासाठी आता केवळ 20 दिवस म्हणजे 18 ते 20 18 दिवस शिल्लक राहिले असतील जवळपास. 18 म्हणजे 16-17 दिवस राहिले शिल्लक. तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच चालू केलेली आहे. कालपासून ही बॅच चालू झालेली आहे. तुमचं येणाऱ्या 15 दिवसामध्ये सर्व सिलेबस आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने कव्हर करणार आहोत. जास्तीत जास्त प्रश्न हे कोणत्या टॉपिक मधून येतात ते टॉपिक कव्हर करणार आहोत. कन्सेप्च्युअल सर्व टॉपिक घेणार आहोत. त्याचबरोबर जवळपास 50 व्हिडिओ असतील विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आपण प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतलेला आहे. फक्त 50 व्हिडिओ म्हणजे जवळपास खूप सारे प्रश्न, हजारो मध्ये प्रश्न असतील ते, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोडवायला मिळतील. ते लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. याच बॅच मध्ये ते रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला लेक्चर मिळतील. बाकीचा जो सिलेबस आहे आपण लाईव्ह पद्धतीने लेक्चर घेत आहोत. ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांना केवळ 499 रुपये एवढ्या फी मध्ये ही बॅच जॉईन करता येईल. येते लक्षामध्ये. लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करून घ्या. 9689665611 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, बॅच जॉईन करून घ्यायची आहे. किंवा तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करू शकता, त्यावरून सुद्धा बॅच ही जॉईन करू शकता. एकदा फ्री डेमो लेक्चर बघा, त्यानंतर बॅच जॉईन करा. ज्यांना फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे ते सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका येणाऱ्या 18 जुलैच्या पेपरसाठी 10 यामध्ये टेस्ट असतील केवळ 99 रुपयामध्ये. क्लिअर सर्वांना. ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना टेस्ट सिरीज फ्री असणार आहे. बॅच जॉईन केली की टेस्ट सिरीज सुद्धा फ्री मिळणार आहे. फक्त तुम्ही बॅच जॉईन केली, टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल 99 रुपये. यामध्ये IBPS पॅटर्न नुसार आपण काय घेणार आहेत, सर्व टेस्ट हे असतील. परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. क्लिअर आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी त्यामध्ये नोटिफिकेशन असतील, महत्त्वाचे लेक्चर असतील, सर्व महत्त्वाची माहिती असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर. चलो थांबूयात या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.